वंदितो सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुत केवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकास्तते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आपला आश्रवाधिकाराला आपण सुरुवात केलेली आहे। एक कलश आणि 2 गाथा आमच्या पाहिलेल्या आहे, ज्या 64 आणि 65 नंबरच्या आश्रवाधिकाराच्या गाथा आपण बघितल्या। त्यामध्ये प्रामुख्याने गोष्ट सांगितली की जीवाचे मोह राग द्वेष रूप परिणाम हे द्रव्य कर्माच्या बंधनात उपादान कारण नाही, कारण उपादान कारण त्याचं कर्मांवर गणा असणार आहे। जीव त्याचं उपादान कारण बनणार नाही, कारण उपादान कारण एक द्रव्याश्रित असं असतं। मग आता निमित्त कारणाच्या बाबतीत काय आहे, तर जीवाचे मोह राग द्वेष रूप परिणाम द्रव्य बंधनात निमित्त कारण देखील म्हटलेलं नाही या गाथाच्या अनुषंगाने, कारण इथे आश्रवाला पूर्वबद्ध कर्माच्या उदयाला निमित्त कारण म्हटलेले आहे आणि हे जे भाव आहे हे निमित्ताचे निमित्त म्हटलेले आहे। आणि या गाथेमध्ये प्रामुख्याने आचार्यांनी सांगितलं की रागद्वेष मोहभाव हे चैतन्यात होतात, जीवाच्या योग्यतेने होतात, ते कर्मानी होत नाही, म्हणजे ते जड स्वभावी नाही असं सांगून आचार्यांनी आम्हाला ते जीवाचेच आहे हे सांगितलं आणि लगेचच ते चित्त विकार आहे हे सांगून विकारांपासून भेदविज्ञान देखील करून स्वभावामध्ये आम्हाला स्थापित केलेलं आहे। जेव्हा आश्रव भावांना जड असुची किंवा दुःखाचं कारण म्हटलं जातं, तेव्हा शुद्ध चैतन्याकडे दृष्टी करणं हे आचार्यांना प्रयोजन असतं। आणि जिथे जीवाची पर्याय आहे असं म्हटलं जातं, तिथे कर्मोदयाने विकार नाही, जीव आपल्या चुकीने विकारी झालेला आहे ही गोष्ट आम्हाला सांगितली जाते। या गाथेवर टीका लिहिताना तात्पर्य वृत्तीमध्ये आचार्य जयसेन लिहितात, पूर्वबद्ध कर्माचा उदय असताना जो आपल्या शुद्धात्म स्वरूप भावनेला सोडून रागादी रूपाने परिणमन करतो, तेव्हा नवीन कर्माचा बंध होतो। केवळ द्रव्य कर्माच्या उदयाने बंध नाही। जर केवळ उदयाने बंध मांडला तर जीव कधीच मुक्त होणार नाही। मग शिष्याचा प्रतिप्रश्न आला की मग कर्मोदयाला बंधाचं कारण म्हणता येणार नाही, मग पूर्वबद्ध कर्माचा उदय याला बंधाचं कारण म्हणू नका। आचार्य उत्तर देतात, असे नाही। जो निर्विकल्प समाधीपासून भ्रष्ट होणाऱ्या जीवाचा कर्मोदय हा मोह सहित असतो, जो व्यवहाराने कर्मबंधाचं निमित्त आहे। निश्चयनयानी अशुद्ध उपादान रूपाने जीवाचा रागादी अज्ञानी भावच कर्मबंधाचं कारण आहे। 2 नय त्यांनी लावले। आम्हाला परत आणखी एक गोष्ट प्रामुख्याने दिसते। अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेमध्ये व्यवहार आणि निश्चय हे 2 शब्द येतात, पण व्यवहार नयाच्या भेदामध्ये किंवा निश्चय नयाच्या भेदामध्ये आचार्य गेले नाही। जयसेन आचार्यांनी मात्र बऱ्याच ठिकाणी कोणता व्यवहार आहे, अनुपचरित आहे, उपचरित आहे, अशुद्ध निश्चय नय आहे, ही बाब स्पष्ट केलेली आहे। आणि इथेही ते सांगतात की निश्चय नयाने अशुद्ध उपादान रूपाने
जीवाचा रागद्वेष रूप परिणाम आहे. याला अशुद्ध पण निश्चय नय म्हटलं. रागद्वेष जीवाचे आहे, हा नय कोणता, असा जर जयसेनाचार्यांना प्रश्न केला तर आचार्य उत्तर देतात, अशुद्ध निश्चय नय. आता हे कसं काय आहे? तर पहिल्यांदा तर ज्या द्रव्याचा जो परिणाम आहे तो त्याच द्रव्यात सांगितला म्हणून निश्चय नाही आहे. विकारी कोण झाला? तर जीवच विकारी झाला. रागद्वेष परिणाम कुणाचे झाले? जीवाचेच झाले. म्हणजे जीवच रागद्वेष रूप परिणाम करतो, म्हणून याला निश्चय म्हटलं, कारण जीवाचे परिणाम जीव द्रव्यामध्ये सांगितलेले आहे. पण परिणाम हे बघत असताना अशुद्ध परिणाम बघितले, म्हणून या नयाला अशुद्ध निश्चय नय असं म्हटल्या जाणार आहे. आणि या नयाने जीवच रागादी भाव रूपाने परिणत होऊन हे भावच, अज्ञान रूप भावच कर्मबंधाचं कारण बनलं. आणि म्हणून त्यांनी निष्कर्ष दिला या गाथेच्या अंती की नवीन कर्मबंधनाचे निमित्त कारण पूर्व द्रव्य मिथ्याद्वादी कर्माचा उदय आहे. जी गोष्ट अमृतचंद्र आचार्यांनी सांगितली ती जयसेनाचार्य पण सांगतात, पण पुष्टी जोडतात. पण आत्म्यात उत्पन्न होणाऱ्या मोह राग द्वेष भावांशिवाय नवीन कर्माचा बंध होत नाही. म्हणून आत्म्याचे अहित करणारे विकारी भाव रागद्वेष मोह हेच आश्रव आहे. अशा तऱ्हेने त्यांनी स्पष्टीकरणाने ही बाब स्पष्ट केलेली आहे. आणि या गाथेचा जर प्रयोग आम्हाला जीवनात करायच्या, या दोन गाथा अत्यंत महत्वाच्या आश्रवाधिकारातल्या, आणि या गाथांचा प्रयोग आम्ही चिंतनात घेत असताना सतत आम्हाला हे बघायचं आहे की हा राग माझ्या पर्यायीत होतो आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे, त्यामुळे राग माझ्या पर्यायीमध्ये होणार आहे, हे अटळ सत्य आहे. जिथे 10व्या गुणस्थानापर्यंत राग राहणार आहे, तिथे 4थ्या 5व्या पहिल्या गुणस्थानवरती जीवाची भूमिका तर राग सहित असणार आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये रागाचा विचार करताना हा राग माझा स्वभाव नाही. 4थ्या गुणस्थानात 5व्या गुणस्थानात कर्माचा येणारा उदय, त्यामुळे होणारा जीवाचा राग रूप परिणाम. पण तो राग होत असतानाही मी त्याचा कर्ता नाही, मी त्याचा स्वामी नाही, मी त्याचा भोगता नाही, ही भावना आम्हाला आश्रवाधिकारामध्ये सतत अंतरंगामध्ये चिंतनासाठी प्रक्रिया म्हणून घ्यायची आहे. सामायिकाच्या आधी अनेक चिंतनाचे बिंदू आम्हाला समयसार मध्ये दिसतात, आणि त्यातला एक महत्वाचा बिंदू म्हणजे राग माझ्या पर्यायीत आहे पण माझ्या स्वभावात नाही. आणि आम्हाला स्वभाव प्राप्त करायचा आहे, म्हणून स्वभावाकडे आमची दृष्टी असावी लागणार आहे. म्हणून हे चिंतन मी राग रहित आहे हे आम्हाला सम्यक दर्शनासाठी उपयोगी पडणार आहे. तसही शुद्ध निर्विकल्प आत्मतत्वाचा जो ध्यास जीवनात घेईल, अनिवार्य ओढ ज्याच्या जीवनात असेल त्याच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वभावाची प्राप्ती होईल, अर्थात त्यालाच आत्म्याची अनुभूती होईल, अर्थात त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. अशा प्रकारच्या या दोन गाथा आपण बघितल्या. आणि यानंतर आता गाथा येणार आहे की ज्ञानीला या भावाश्रवांचा देखील अभाव आहे. ज्ञानीला कशाचा अभाव आहे? भावाश्रवाचा अभाव आहे. ही गोष्ट या गाथेमध्ये सांगतात. नथिदु आसव बंधो सम्मादिठ्ठीस आसव निरोहो संते पुवणी बद्धे जाणादी सोते अबंधत्तो. सम्मादिठ्ठस सम्यक दृष्टीला, आसव बंधो नथी आश्रव आणि बंध नाही. फार मोठं क्रांतिकारक विधान आचार्य या ठिकाणी आपल्या गाथेच्या माध्यमातून करतो आहे. सम्यक दृष्टी आहे,
ज्याला भेदविज्ञान झालेलं आहे, आत्मा अनात्माचं ज्ञान ज्याच्या जीवनात झालेलं आहे, ज्याने कर्म नो कर्म द्रव्य कर्मापासून मी पृथक आहे ही अनुभूती ज्याच्या जीवनात झालेली आहे, असा हा सम्यक दृष्टी जीव. याच्या जीवनात आश्रव बंध नाही. प्रत्युत आश्रवाचा निरोध आहे. आसव निरोध सो तो अबंधनतो, आणि म्हणून तो त्या नवीन कर्मांना न बांधता संते पुवणीबद्धम जाणदी, सत्तेमधील पूर्वबद्ध कर्मांना केवळ जाणतो. हा दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा या ठिकाणी आम्हाला बघायचा आहे. सर्वसामान्य जसा आचार्य बोलतात तसा मला याचा अर्थ घ्यायचा नाही. कारण अध्यात्म ग्रंथ हे रहस्यमय गूढ ग्रंथ असतात. अध्यात्माचा गाभा जेव्हा आम्हाला आकलित होईल तेव्हा त्याचं मर्म आम्हाला समजू शकतं. सम्यक दृष्टीला आश्रवबंध नाही असं म्हणत असताना कोणता आहे कोणता नाही हे कर्णानुयोगच्या विवक्षेने आम्हाला समजावं लागतं, आणि तरच आम्ही त्याचं रहस्य ज्ञात करू शकतो. सर्वसामान्य कथन केलं त्यांनी की सम्यक दृष्टी हा आश्रव निरोधो, आश्रवाचा त्याला निरोध आहे, त्याला आश्रव आणि बंध नाही. पण अपेक्षा पाहायची आहे. निरपेक्ष कथन हे कधीही एकांताची पुष्टी करणारं असतं, म्हणून आम्हाला सापेक्षता ठेवून कथन बघायचं असणार आहे. कथन करत असताना स्याद्वाद पद्धतीचा आम्हाला योग्य रीतीने उपयोग करावा लागतो. आता आपण पहिल्यांदा टीका बघू आणि याचं रहस्य ज्ञात करू. वस्तुतः ज्ञानीला ज्ञानमय भावांकरवी अज्ञानमय भाव अवश्यपणे रोखले जातात. काल आपण जसं बघितलं की समयसार मध्ये दोनच विभाग वर्गीकरण केले, ज्ञानी आणि अज्ञानी. अज्ञानी कोण? ज्याला आत्मा कळला नाही तो अज्ञानी. ज्ञानी कोण? ज्याला आत्मप्रतीती आली आहे, मी कोण आहे हे ज्याला प्रतीती युक्त कळलेलं आहे तो ज्ञानी. मी कोण याचं उत्तर ज्ञानीच्या जीवनात राहणार. मी ज्ञायक स्वभावी आत्मा आहे, मी परमपरिणामी भाव स्वभावी आहे, मी अबद्ध स्पृष्ट अनन्य एक अविशेष असा असंयुक्त असा आत्मद्रव्य आहे. ही त्याची दृष्टी असणार आहे. आणि अज्ञानी कोण? जो रागामध्ये एकत्व बुद्धी करेल, रागामध्ये चांगलं आहे असं मानेल, पुण्यामध्ये रुची घेईल, शरीराधिकांविषयी ज्याला आत्मीयता असेल, घर दार याच्याविषयी ज्याची ममत्व बुद्धी सुटलेली नाही, हे जीव अज्ञानी जीव आहे. म्हणून ज्ञानीला कोणता भाव राहील? ज्ञानमय भाव राहील. कारण ज्याच्या जवळ जे आहे त्याच्या पर्यायी तेच दिसणार आहे. ज्ञानी आहे तर ज्ञानीची पर्याय देखील ज्ञानमय असणार आहे. जर अज्ञान आहे तर अज्ञानीची पर्याय देखील अज्ञानमय असणार आहे. म्हणून सांगतात की अज्ञानमय भाव अवश्यपणे रोखल्या जातात, कारण परस्पर विरोधी भाव युगपत राहू शकत नाही. ज्ञान आणि अज्ञान हे परस्पर विरोधी आहे. जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाही, आणि जिथं अंधकार आहे तिथं प्रकाश नाही. हे असे परस्पर विरोधी काही भाव आहे की एक असताना दुसरं नाहीच, त्याचा अभावच आहे. आता ज्ञानी आहे तो, त्याला ज्ञानी आहे तर त्याला अज्ञानमय भाव असणार नाही, कारण हे परस्पर विरोधी आहे. म्हणून एका वेळी दोन भाव राहू शकत नाही. म्हणून आश्रवभूत अज्ञानमय रागद्वेष मोहभावांचा निरोध झाल्यामुळे ज्ञानीला आश्रवाचा निरोध होतो. आणि जो काही अज्ञानाने जो रागद्वेष मोहभाव होतो
त्याचा आता त्याला काहीही प्रयोजन नाही, कारण त्याच्या जीवनात आता ज्ञानमय भाव आहे. म्हणून रागद्वेष मोह अज्ञान रूपाने होणारा जो रागद्वेष मोह आहे हा त्याच्या जीवनात नाही, म्हणून त्याला आश्रव आता होत नाही. अतएव ज्ञानी आश्रव निमित्तक ज्ञानावरणादी पुद्गल कर्माचा बंध करत नाही. जर त्याला आता आश्रवच होत नाही, नवीन कर्मांवर्गणा जर तो बांधतच नाही, तर मग त्याला जी ज्ञानावरणादी म्हणजे पूर्वबद्ध कर्माच्या उदयामध्ये ज्ञानावरणादी पुद्गल कर्माचा नवीन बंध कसा काय होईल, अर्थात होणार नाही. अपेक्षा लावायची आहे आणि आपण लावू पण. सदैव अकर्तृत्वामुळे ज्ञानी नूतन कर्माचा बंध न करता सत्तेतील पूर्वबद्ध कर्मांना स्वयं ज्ञान स्वभावी असल्याने केवळ जाणतो मात्र. म्हणून आता आश्रव निमित्तक ज्ञानावरणादी पुद्गल कर्माचा तो बंध करत नाही. म्हणून सदैव अकर्तृत्वामुळे सदैव त्याच्या जीवनात पराची अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व बुद्धी आहे. मी पराला करू शकत नाही, मी द्रव्य कर्माचा कर्ता बनवू शकत नाही, मी पूर्वबद्ध कर्माचाही कर्ता नव्हतो आणि आताही मी कर्ता बनवू शकत नाही द्रव्य कर्माचा. ही दृष्टी त्याची राहिल्यामुळे तो त्याच्याविषयीच कर्तृत्व भावना त्याच्या जीवनात संपलेली आहे. तो द्रव्य कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही आणि म्हणून सदैव अकर्तृत्वामुळे ज्ञानी नूतन कर्माचा बंध न करता, म्हणून आता नवीन कर्म त्याला बांधले चालले नाही आणि सत्तेमधील पूर्वबद्ध कर्म जे आहे हे तो आता केवळ जाणतो आहे की माझ्या सत्तेमध्ये अशा कर्माचा उदय प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचा तो केवळ जाणणहार बनतो. त्याचं ही कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही. अत्यंत महत्वाची अशी ही गाथा आहे आणि याचा भावार्थ पहा. ज्ञानीला अज्ञानमय भाव नसतात, ही गोष्ट तर स्पष्ट आहे. ज्ञानी आणि अज्ञानी या ठिकाणी अज्ञानमय भाव म्हणत असताना थोडं लक्षात घ्यायचं की हे क्षयोपक्षमिक अज्ञान आहे. क्षयोपक्षमिक अज्ञान रूप भाव त्याचे जीवनात असत नाही आणि अज्ञानमय भावाच्या अभावामुळे ज्ञानीला अज्ञानमय रागद्वेष मोह अर्थात आश्रव भावही नसतात. म्हणून जो ज्ञानी आहे त्याला रागद्वेष मोह, आता कोणते रागद्वेष मोह त्याला नसतात तर अज्ञानजनित रागद्वेष मोह त्याला नसतात. अज्ञानजनित म्हणत असताना मिथ्यात्वासोबत असलेले रागद्वेष मोह त्याला नसतात. मिथ्यात्वासोबत रागद्वेष मोहरूप परिणाम हा कसा आहे तर पाषाणावरील रेषेप्रमाणे न मिटणारा असा हा दृढ परिणाम आहे. म्हणून हे परिणाम त्याला असत नाही. म्हणून कोणता भाव नाही. आम्ही म्हणतो एखादा जीवाला बघतो आणि बापरे असं म्हणतो की मारे धर्म जीवनात करतो आणि अहंकार तर सुटला नाही किंवा राग तर सुटला नाही. राग सुटला नाहीच हे बरोबरच आहे, पण कोणता राग त्याच्या जीवनातला सुटला आहे आणि कोणता विद्यमान आहे हे दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी सांगू नाही शकत. त्या व्यक्तीच्या जीवनात राग असणारच आहे. रागाची भूमिका तर 10व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे, पण 4थ्या गुणस्थानामध्ये त्याची दृष्टी मात्र आता निर्मळ बनलेली आहे. त्याच्या जीवनात पर्यायित रागद्वेष होणार आहे. चारित्र्य मोहाचा जसा उदय असेल त्या अनुषंगाने त्याला रागद्वेष परिणाम होणारच आहे. जर तीव्र उदय असेल तर तीव्र भाव देखील जीवनात होईल, पण तो अनंतानुबंधी असणार नाही,
तो अप्रत्याख्यानाचा भाव असेल. म्हणून ज्ञानीच्या जीवनात अनंतानुबंधीचा परिणाम असतच नाही. त्याच्या जीवनात चौथ्या गुणस्थानात तो असेल तर अप्रत्याख्यान जनित परिणाम राहील. पाचव्यामध्ये असेल तर प्रत्याख्यानावरण कर्मद्वय जनित परिणाम त्याच्या जीवनात राहील. गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे. इथे अज्ञानमय ज्ञानीला अज्ञानमय भाव, रागद्वेष मोह अर्थात आश्रव भाव नसतात. हे म्हणताना दृष्टी आमची ज्ञानी म्हटलं की चौथ्या गुणस्थानवरती, पाचव्या गुणस्थानवरती लावा आणि त्याला अशा प्रकारचे भाव आहेतही आणि नाहीतही. कसे? अप्रत्याख्यान जनित भूमी रेषेप्रमाणे आणि अनंतानुबंधी पाषाण रेषेप्रमाणे असे हे भाव त्याच्या जीवनात नाही. तसेच आश्रवाच्या अभावात नवीन कर्मबंधही होत नाही. आता नवीन कर्मबंध होत नाही, पण किती प्रकृतींचा होत नाही आणि किती प्रकृतींचा होतो हेही आचार्यांनी गणित सांगितलेलं आहे. सम्यक्त्व झालं म्हणजे त्याला मोक्ष नाही झाला, त्याला मुक्त म्हटलं पण आहे अपेक्षेने, त्याला दृष्टी मुक्त म्हटलं पण आहे, पण याचा अर्थ सर्व कर्म प्रकृतींचा अभाव त्याच्या जीवनात झाला नाही. जे काही त्याचे परिणाम होतात आहे या अनुषंगाने तो रागद्वेष परिणाम करून नवीन कर्मबंध देखील करतो आहे. परंतु काही प्रकृती मात्र आता त्याच्या जीवनात बंधविच्छुत्तीला प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून आश्रवाच्या अभावात नवीन कर्मबंध होत नाही म्हणताना त्या प्रकृती आम्हाला पाठ करायच्या, आठवायच्या, मननात चिंतनात घ्यायच्या. पण एवढी एक विशेषता नक्की आहे की सम्यक्त्वाची प्राप्ती झाल्यानंतर ज्या प्रकृती त्याच्या अबंधात जाणार आहे, बंद करणार नाही, त्या प्रकृती बहुतांश सगळ्याच्या सगळ्या पाप प्रकृती आहे. पुण्य प्रकृतीचा बंध त्याच्या जीवनात होतो आहे आणि पाप प्रकृतीचा बंध मात्र आता त्याच्या जीवनातून वजा झालेला आहे. म्हणून नवीन कर्मबंध करत नाही, तर त्या भूमिकेनुसार कर्म प्रक्रिया पाहायची आहे. पण समयसार असं म्हणू शकतो की ज्ञानीला कर्मबंध नाही. गोमटसार नेमिचंद्राचार्य ते म्हणणार नाही. नेमिचंद्राचार्य सांगतील गुणस्थान कोणतं आहे ते आधी सांगा. गुणस्थान चौथं, त्याला 43-41 प्रकृतीचा बंध होणार नाही आणि बाकीच्या प्रकृतींचा बंध होईल. बंधयोग्य प्रकृती किती? 120 बंधयोग्य प्रकृती आहे. उदययोग्य प्रकृती किती? 122 उदययोग्य प्रकृती आहे आणि सत्व मात्र 148 प्रकृतींचं सत्व असू शकतं, असणार आहे. आणि त्या अनुषंगाने 3 चार्ट सत्वाचा, उदयाचा, बंधाचा, पुढे आश्रवाचा अनेक असे विषय उपविषय लावून आमचं मन एकाग्र आम्ही कर्मसिद्धांतात करू शकतो. द्रव्यानुयोगाची सांगड जीवनात आणि कर्णानुयोगाची भूमिका अशा तऱ्हेने पण आम्ही अभ्यास, चिंतन आणि एकाग्रता जीवनात प्राप्त करू शकतो. म्हणून आश्रवाच्या अभावात नवीन कर्मबंध होत नाही. अशा प्रकारे नित्य अकर्ता असतो आणि म्हणून राग होत असतानाही तो हे मांडतो आणि म्हणतो की राग मी नाही. आमची भूमिका कशी असते? रागाला आम्ही आमच्या जीवनात स्थान देतो, त्याची आवभगत करतो, तो चांगला आहे असं मानतो. ज्ञानीच्या जीवनात राग आला तरी तो हे मानतो की हा रागाचा मी स्वामी नाही, याचं कर्तृत्व माझ्याकडे नाही,
हा आगंतुक आहे, हा मी बोलावल्याशिवाय जीवनात आला आहे. आणि हा जीवनामध्ये मला वजा करायचा आहे, ही निरंतर भावना ज्ञानीच्या जीवनात आहे. म्हणून तो रागाचा नित्य अकर्ता आहे. त्यामुळे तो नवीन कर्म बांधत नाही आणि सत्तेतील पूर्वबद्ध कर्मांचा केवळ ज्ञाता होतो. आणि सत्तेत तर त्याचं कर्म आहे, ते कर्म उदयात येत आहे आणि केवळ तो त्याचा जाणणार असतो, केवळ ज्ञाता बनतो. त्याच्यामध्ये देखील कर्मामध्ये मी माझा रोल कोणताही नाही, ही त्याची भूमिका स्पष्ट आहे. कारण द्रव्यबंधनामध्ये जीवाची उपादानगत भूमिका पण नाही आणि निमित्त कारणाची भूमिका पण नाही. त्याच्यामुळे तो त्याच्यापासून स्वतःला मी त्याच्यापासून अत्यंत विविक्त आहे हे अनुभवू शकतो. अविरत सम्यक दृष्टीलाही तो ज्ञानी असल्यामुळे चौथ्या गुणस्थानापासून कॅटेगरी बदलली. ही जी अज्ञानाची कॅटेगरी होती ती आता ज्ञानीची झाली. ज्ञानीच्या जीवनात जरी तो असंयमी आहे, अविरत आहे, म्हणजे व्रत पालन करत नाही, आणि तरी देखील व्रत मी जीवनात कधी घेईल हाही ध्यास आहे. मी कधी महाव्रती बनेल हेही त्याला अंतरंगातून अभिप्रायात आहे. पण अशी काही कर्माची प्रबलता आहे की तो संयमाच्या पदावर आरूढ होऊ शकत नाही. ज्ञात आहे, पण ज्ञात असताना देखील त्याला करता येत नाही, ही त्याची अत्यंत मजबुरी आहे. अशा तऱ्हेने अविरत सम्यक दृष्टीलाही तो ज्ञानी असल्यामुळे अज्ञान रूप रागद्वेष मोह नसतात. मिथ्यात्व सहीचे रागादी त्यांनाच अज्ञान म्हणतात. अज्ञानाची व्याप्ती स्पष्ट केली की जे मिथ्यात्व सहित रागद्वेष आहे त्यांनाच या ठिकाणी अज्ञान म्हटलेलं आहे. सम्यक दृष्टीला जे रागाधिक आहे ते अज्ञान पक्षात नाही. सम्यक दृष्टीलाही रागद्वेष आहे, पण तरी देखील त्याचा तो अज्ञान पक्ष नाही, ज्ञान पक्षच आहे. म्हणजे त्याचा जो काही भाव आहे तो जाणून आहे की रागद्वेष माझ्या पर्यायी अपरिहार्यपणे होणार आहे. मी त्याचा करता नाही, मी त्याचा भोगता नाही, मी त्याचा स्वामी नाही, मी तर माझ्या ज्ञान भावाचा स्वामी आहे, असं नित्य ज्ञान जागरण त्याच्या जीवनात आहे. म्हणून अज्ञान भाव त्याच्या जीवनात नाही. सम्यक दृष्टीला सदैव ज्ञानमय परिणमन होत. चारित्र मोहाच्या प्रबल उदयामध्ये त्याच्या दुर्बलतेमुळे जो राग येतो, स्वतःचा पुरुषार्थ सामर्थ्य कमी पडलं, कर्माच्या उदयाची बलवत्ता आहे, बलवान कर्म ठरलेला आहे आणि याच्या पुढे हा हारलेला आहे, याचं सामर्थ्य कमी पडलेलं आहे आणि म्हणून तो राग असतो. त्यालाही तो अभिप्रायामध्ये हेयच मानत असल्यामुळे राग होतो आहे पर्यायी. कारण अजून अप्रत्याख्यान कर्म आहे, प्रत्याख्यानावरण आहे, संज्वलन आहे, नऊ कशा विद्यमान आहे. अप्रत्याख्यानाच्या उदयात याच्या जीवनात हा राग द्वेष रूप परिणाम दिसतो आहे, होतो आहे. पण श्रद्धा जर त्याची बघितली तर श्रद्धा मात्र चुकीची नाही. अभिप्रायामध्ये निरंतर हा भाव आहे की हा राग मी नाही, रागापासून मला दूर हटायचं आहे, राग जीवनामध्ये मला कार्यकारी नाही, हा भाव निरंतर अभिप्रायामध्ये सातत्याने विद्यमान आहे. म्हणून अभिप्रायामध्ये हेयच मानत असल्यामुळे तो त्याचा स्वामी नसतो. त्याला रोगच समजून यथाशक्ती त्याच्या नाशाचाच
उद्यम करतो. आणि काय करतो तर राग कसा जीवनातून बाजूला होईल हाच विचार करतो. आणि परत लक्षात घ्या, राग जीवनातून वजा करायचा म्हटलं तर राग जीवनातून जाणार नाही. कारण जी गोष्ट आम्ही नाकारतो ती आमच्या जीवनात प्रकर्षाने तिथेच आम्ही रेंगाळतो, तिथेच आम्ही वारंवार उपयोग लावतो. राग करायचा नाही म्हटलं तर आमचा भाव रागाभोवतीच फिरत असतो. म्हणून आचार्य सांगतात की राग करायचा नाही, तुला हितदृष्टी झाली, पण तू काय कर, तू स्वतःच्या स्वरूपात निमग्न राहा. मला राग सोडायचा आहे हा विकल्प नाही, तू स्वभावात राहा. स्वभावात राहिला की सहज राग जीवनात निघून जाणार आहे. तो सोडायचा हे तर व्यवहाराची भाषा झाली. निश्चय तर सांगणार आहे तू स्वभावात रत राहा. एक उदाहरण सांगते कासवाचं. कासव ज्या वेळेला त्याच्यावर बाह्य आक्रमण होतं, त्याच्यावर संकट कोसळतं, त्यावेळेला तो कासव आपली सुरक्षा कशी करतो? तो आपल्या जे काही त्याचे नाजूक अंग असतात, त्याचे पाय वगैरे, हे सगळं ते पाठीच्या त्या टणक भागामध्ये तो समाविष्ट करतो, ओढून धरतो. कारण त्याची पाठ मजबूत आहे, कडक आहे आणि त्यावर घाव पडले तरी त्याला इजा होत नाही. म्हणून ते जे नाजूक त्याचे तोंड किंवा चार पाय, हे त्याचे नाजूक भाग आहे, हे पूर्ण आतमध्ये खेचून धरतो आणि वरचा जो काही संकट आहे तो सहज लीलेने झेलू शकतो. कासवाचं उदाहरण लक्षात ठेवा. आमच्याही जीवनामध्ये आम्हाला जर रागापासून वाचायचं आहे तर आम्हाला काय करावं लागेल? जी आमची कमजोर कडी आहे, जे आमचं कमजोर आहे, ते आम्हाला अंतरंगाशी जोडून ठेवावं लागेल. आमचं मन, आमचं वचन, आमची काया ही आमची अशी कमजोर कडी आहे. याला आत्मतत्वाशी, त्या खुंटीशी बांधून ठेवावं लागेल की जेणेकरून राग जीवनात येणार नाही, किंवा आला तरी तो टिकणार नाही. येणं अपरिहार्य आहे, पण त्याला किती राहायचं, किती टिकवायचं हे आम्ही डिपेंड करू, आम्ही ठरवू. तो किती वेळ आमच्या जीवनात राहील, आम्ही त्याचं अस्तित्व किती काळ स्वतःत ठेवू, तर लगेचच आल्या पावली तो परत जायला हवा आहे. त्याला चिरकाल स्थान जीवनात द्यायचं नाही. म्हणून रागादी आहे, परंतु रागादी असतात ते असून नसल्यासारखे असतात. ते सर्वसाधारण अज्ञान भावाप्रमाणे अनंत संसाराला कारणभूत बंध करत नाही. आणि मग जो अनंतानुबंधी मध्ये, नावच आहे त्याचं अनंतानुबंधी, अनंत अनुबंधाला जो करणारा राग, तो अनंतानुबंधी हा तो त्याच्या जीवनात संपलेला आहे. म्हणून अनंत अनुबंधी संसाराला कारणीभूत राग त्याच्या जीवनात नाही. जो काही अल्प बंध होतो, जो काही बंध होतो, तो अल्प स्थिती आणि अल्प अनुभाग पूर्वक होतो. हेही अत्यंत महत्वाचं आहे की आता सम्यक दृष्टीलाही बंद होणार आहे, पण बंद होत असताना आता जो कुठे 70 कोडाकोडी सागराचा मिथ्यात्वाचा बंध, आणि आता ज्ञानी झाला, मिथ्यात्वाचा तर बंध होतच नाही. अनंतानुबंधीचा 40 कोडाकोडी सागराचा बंध हा तर संपलेला आहे. आता त्याला कोणत्याही कर्माचा बंध होईल, कोणत्याही कर्माचा, लक्षात घ्या, तो अंतकोडाकोडी सागर प्रमाणच होईल, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. केवढी सवलत कर्मबंधापासून त्याला मिळाली. आणि अनुभाग देखील, अशुभ कर्माचा अनुभाग देखील हीन दर्जाचा होणार आहे. शुभ कर्म बांधेल
त्याचा अनुभाग हा उत्कृष्ट प्रकारे होणार आहे. अशी ही त्याच्या जीवनात विलक्षण पलटणी जीवनात आहे आणि त्याला येथे मोजणी धरलेला नाही. मिथ्यादृष्टीस मिथ्यात्व सहित रागद्वेषांनी जो बंध होतो तोच येथे बंधन रूपाने अभिप्रेत आहे. याप्रमाणे ज्ञानीला आश्रवाच्या अभावी बंध होत नाही. आपण इथे थांबत आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.